खडकवासला धरण साखळीतील चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कडक उन्हाळा सुरू आहे। त्यात पावसाने ही दडी मारली आहे। परिणामी धरणातील पाणीसाठा खालावला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पुणेकरांसमोर पाणी कपातीचं संकट आवासून उभे राहणार आहे। सध्याही पुरेशा पावसाअभावी आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाणी कपातीचे संकट उभे राहणार आहे। त्यामुळे प्रशासनाला उपलब्ध पाणी साठ्याचे फेरनियोजन करावे लागणार आहे। खडकवासला व पानचेत या दोनच धरणात पाणी आहे। उर्वरित वरसगाव व टेमघर धरणे कोरडी आहेत। 2 आठवड्यांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे। धरण साखळीतील विस्तीर्ण पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत नसल्याने जिल्ह्यालगतच्या डोंगरी भागातून खडकवासला धरण साखळीतील अद्याप पाण्याची भर पडली नाही। त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने घट होत आहे। वारीसाठी खडकवासला धरणातून कालपासून पाणी सोडले जात आहे। खडकवासला धरणातून मुठा कालव्यात 500 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे। पाटसपर्यंत पालखी सोहळा मार्गस्थ होईपर्यंत खडकवासला धरणातून जवळपास 0.20 TMC इतके पाणी सोडले जाणार आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागाचे शाखा अभियंत्यांनी सांगितले। शेतकऱ्यांनी भात रोपांच्या पेरण्या केल्या आहेत, मात्र 8 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे। भात रोपांची उगवण होण्यासाठी पावसाची गरज आहे। धरण साखळीत अवघे 10.26% म्हणजे केवळ 2.99 TMC इतके पाणी उरले आहे। धरणातून जवळपास 700 ते 800 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात आहे। पानचेत धरणात सध्या 2.62 TMC म्हणजेच केवळ 24.65% पाणी उरले आहे। 15 जुलैपर्यंत नागरिकांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध आहे। त्यासाठी खडकवासला धरण साखळीत पाणी राखीव ठेवण्यात आले आहे, असे खडकवासला जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे। असे असले तरी जून अखेरपर्यंत जोरदार पाऊस न पडल्यास पाणी कपात करण्याची वेळ येणार आहे।